नमस्कार, मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर चला, सकाळचे 10 वाजले. 10 वाजता व्हिडिओला सुरुवात केली. घरातलं सर्व आवरून आहे ना, आता आम्ही लॉन्सला आलो आहे. तर इथं आहे आमच्या नवऱ्याबाईचा म्हणजे आमच्या लेकीचा लग्न सोहळा. तर त्यासाठी आम्ही आलो आहे मंगल कार्यालयामध्ये. तर नवरदेव शेवंतीला गेला आहे. त्यानंतर इथं आमच्या ओट्या भरायचं काम चालू आहे. तर आमच्या सर्व जावांच्या ओट्या आहे ना, नणंद, भाऊजाई आणि वेहिनी ह्या सर्व आमच्या ओट्या भरता इथं. तर स्टेजवर आहे ना सर्व आम्ही बसलेलो आहे आणि आमच्या सर्वांच्या ओट्या आहे ना तर त्यात भरताय. तर इथं भरपूर अशी पाहुणे मंडळी पण जमा झाली आहे. तर आता पावसामुळे ना लग्न हे लवकरच लावणार आहे. तर इथं आमच्या मुली तर बघा मस्त असा मेकअप करून आला आहे लग्नासाठी. तर नवरदेव नवरी पण आले मंगल कार्यालयामध्ये. तर त्यांची पण आता एंट्री झाली आहे. तर आता मंगलाष्टकाला सुरुवात होणार आहे. तर त्या अगोदर आहे ना तुम्हाला इथं म्हणजे आमच्याकडे लग्नाची पद्धत कशी असते ते दाखवते. तर सुरुवातीला आहे ना अगोदर शिवाजी महाराजांची आरती केली जाते, त्यानंतर मंगलाष्टक सुरू करतात.
तर बघा, लग्न लागल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे फोटोशूट केले जातात. तिथं प्रत्येकाचे फोटो काढले जातात. त्यानंतर जेवण वगैरे होतात आणि वेणीला इथं आहे ना रुखूत नेला जातो. तर तो रुखूत आहे ना झाकून ठेवतात, हळदी कुंकू वाहतात त्याला आणि नंतर आहे ना इथं गाणे म्हटले जातात रुखूत नेल्यानंतर. तर ती विधी दाखवते मी तुम्हाला, थोडक्यातच दाखवते. तर इथं सर्व हे ना रुखूत घेऊन आलेले आहे इथं. तर गाणे म्हणायचं काम चालू आहे. थोडेसे गाणे मी तुम्हाला ऐकवते. तर बघा, रुखूत घेऊन गेल्यानंतर आहे ना वेणीला घेऊन येतात इकडं पायघड्या टाकून कुरड्या पुऱ्या खाण्यासाठी. तर त्या तो पण कार्यक्रम चालू होतो तिकडं आणि इथं आहे ना कन्यादान करायचं पण कार्यक्रम चालू आहे. तर सर्व चुलते काके मिळून आहे ना कन्यादान करत असतात. तर अगोदर ना चुलत्यांचे कन्यादान चालू आहे, त्यानंतर मामा आणि ते कन्यादान करतील. तर नवरीच्या आई आणि वडिलांचं कन्यादान झालं आहे. त्यानंतर बाकीचे चुलते जे असतात ना, म्हणजे आम्ही सर्व मिळून ना 8 आहेत चुलते आणि चुलत्या. तर ते कन्यादान करतील आणि त्यानंतर माम्यान ते करणार आहे. तर हळूपाळीने प्रत्येकजण आहे ना कन्यादान करतं आणि ज्याच्या परीनं ना ते वस्तू घेऊन येत असतात, ताट, तांब्या, डिश, वाटी असं काही असतं. तर ज्याला जसं कन्यादान करायचं तसं घेऊन येत असतात आणि कन्यादान करत असतात. तर अशी आमच्या गावची प्रथा आहे. तर कसं असताना आपण इतके दिवस लेकीला जीव लावायचा आणि शेवटच्या दिवशी तिचं लग्न करून तिला मग सासरी पाठवायचं, किती असं म्हणजे आनंदाचा पण क्षण असतो तो आणि दुःखाचा पण असतो. तर लेकीचं लग्न करायचं हे आनंद असतं, पण लेक सासरी पाठवायचे हे पण थोडंसं दुःखच असतं कनी. तर असो, चला, प्रत्येक ती परंपराच आलेली आहे तर ते करावंच लागतं. तर चला, आता त्यानंतर आहे ना आम्ही कन्यादान करतोय इथं. तर आमचं झाल्यानंतर बाकीचे आहेत कन्यादान करायला. तर आमच्याकडली प्रथा ही तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने आहे आमच्याकडली प्रथा. तर तुमच्याकडं कशा पद्धतीची प्रथा असतील लग्नातली ती पण मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर चला, आता आमचं कन्यादान करून घेतो आम्ही. तर बघा, आता आहे ना कन्यादानाचा कार्यक्रम झाला आहे. त्यानंतर इथं सर्व वेळी बसला आहे कुरड्या पुऱ्या खाण्यासाठी. तर तो कार्यक्रम चालू आहे. तर तो कसा कार्यक्रम असतो तेही या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवते.
शूटिंग तर आता सर्व कार्यक्रम आवरला आहे. वेणीच्या कोरड्या पुऱ्या पण खाऊन झाल्या आहे. त्यानंतर आहे ना येणीला पाणी पाजायची प्रथा आहे. तर कोरड्या पुऱ्या खाऊन झाल्यानंतर तर ती प्रथा चालू आहे. तर एक जण आहे ना तर येणीला आहे ना पाणी पाजत असतात. तर ही प्रथा आहे. बस 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 हे दोघांचे अरे खाली पारे थोडस हा दिसले दिसले तर बंद कर. तर बघा इथं आहे ना वेणीचा मेकअप करायचं काम चालू आहे, म्हणजे झाल घ्यायचं काम. तर इथं आहे ना शेवटची प्रथा ही झाल घ्यायची. तर प्रत्येक वेणी येते आणि झाल घेऊन जातात इथं. तर ही प्रथा आहे. तर लग्नामध्ये सगळ्यांनीच खूप सारा एन्जॉय केला. आणि इथं वेणीचा चालू आहे गुलालाचा धिंगाणा. तर बघा तुम्ही कशा पद्धतीने चालू आहे ते. तुमचा कॅमेरामॅन बोलवायचा ना. हा त्याला बोलवायचं की फोटो आल्याला बोलवायचं.
चायला बोलवा ना पुढं नवरीची आई बनवायला बायो जेवण राहिली ना आता तर बघा आता ही शेवटची प्रथा नवरदेव नवरीचे पाय धुवायचे शेवटची स्टेप ही आणि म्हणतात ना नको असलेला क्षण आता शेवटी लेक सासरी चालली आहे तर त्या अगोदरीनं सर्वांनी पाय धुवायचे नवरदेव नवरीचे आणि दर्शन घ्यायचं त्यानंतर आपली लेक आहे ना ही सासरी जाती तर असं चला आता ही प्रथा मी तुम्हाला दाखवते शेवटची सर्वांना भेटते ती आणि त्यानंतरच मग सासरी जाते you.